नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओनली जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न बघणार आहोत। पोलीस भरती, पोलीस प्रशासन, करंट अफेअर्स, सामान्य विज्ञान यावर आधारित हे प्रश्न असणार आहेत। या व्हिडिओमधले सर्वच प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ प्रामाणिकपणे स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। आणि तुम्ही जर आपल्या ओनली जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। त्यामुळे आपल्या व्हिडिओमध्ये आपण सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती अशा अनेक सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न आपण व्हिडिओमध्ये घेऊन येत असतो, जेणेकरून ते व्हिडिओ मिस होणार नाहीत। आणि या व्हिडिओला एक लाईक द्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि त्यामुळे त्यांचासुद्धा फायदा करा। चला तर बघूयात आपण आपले प्रश्न। तर आपला प्रश्न पहिला आहे, कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? पर्याय बघा, कावीळ, रेबीज, कोविड-19, चिकनपॉक्स। विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, त्यामुळे तुमचीसुद्धा प्रॅक्टिस या व्हिडिओमध्ये होऊन जाईल। तर बघा आपलं उत्तर। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रेबीज। कुत्रा चावल्याने कोणता रोग होतो? तर रेबीज। पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण? महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण? पर्याय बघा, शारदा मुखर्जी, शीला कौल, प्रतिभा पाटील, विजयालक्ष्मी पंडित। तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विजयालक्ष्मी पंडित। महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित ह्या होत्या। प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा कोणता? पर्याय बघा, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर। महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाना असणारा जिल्हा आहे पर्याय क्रमांक 4, सोलापूर। महाराष्ट्रातील सर्वात साखर कारखाना असणारा जिल्हा सोलापूर हा जिल्हा आहे। पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी कोण सारंगी वादक आहेत? खालीलपैकी कोण सारंगी वादक आहेत? तर पर्याय बघा, पंडित रमेश मिश्रा, पंडित रविशंकर, पन्नालाल घोष, व्ही जोग। तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रमेश मिश्रा हे सारंगी वादक आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावतो? राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्ये कोण बजावतो? पर्याय बघा, पंतप्रधान, गृहमंत्री, सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती, लोकसभा सभापती। तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 3, सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती। राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य सर्वोच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती हे बजावतात। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6 आहे, NCAP म्हणजेच नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीस हे कोणत्या राज्यात आहे? नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीस हे कोणत्या राज्यात आहे? पर्याय बघा, जम्मू काश्मीर, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू। तर आपलं बरोबर उत्तर बघा, पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे, गुजरात। नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलीस हे गुजरात या राज्यात आहे। बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2, गुजरात। प्रश्न क्रमांक 7 बघा, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अन्वये कोणते राज्य देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे? पर्याय बघा, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू। तर बरोबर उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र। स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अन्वये महाराष्ट्र हे राज्य देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे। बरोबर उत्तर काय आहे? उत्तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2, महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 8 बघा, इंटरपोल इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन यांचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय बघा, फ्रान्स, नेदरलँड, जर्मनी, अमेरिका। बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, फ्रान्स।
इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन यांचं मुख्यालय फ्रान्स येथे आहे. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर असणार आहे आपलं. प्रश्न क्रमांक 9 बघा. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 ही कोणत्या राज्यात पार पडली? खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 ही कोणत्या राज्यात पार पडली? पर्याय बघा. तमिळनाडू, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 ही उत्तर प्रदेश या राज्यात पार पडली. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 10 बघा. ICC U19 अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धा 2023चा विजेता संघ कोण होता? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर तुम्हाला जे पण वाटत असेल ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर आपण बघूयात पर्याय. पर्याय आहेत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड. अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धा 2023चा विजेता संघ कोण होता? तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धा 2023चा विजेता संघ भारत हा होता. पर्याय क्रमांक 1 आहे भारत. प्रश्न क्रमांक 11 बघा. जिल्हा नियोजन मंत्रिमंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन मंत्रिमंडळाचे सचिव कोण असतात? पर्याय बघा. जिल्हा अध्यक्ष, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव हे जिल्हाधिकारी असतात. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, वारंवार रिपीट झालेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा. या प्रश्नाचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. सावळाचे रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्याचा अलंकार काय आहे? पर्याय बघा. उत्प्रेक्षा, उपमा, रूपक, यमक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपमा. उपमा हे अलंकार का असणार आहे? कारण सावळ्याचा रंग तुझा पावसाळी नभापरी. तर नभापरी म्हणजे ढगाची उपमा दिलेली आहे, म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उपमा. प्रश्न क्रमांक 13 बघा. गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय बघा. देशी, तत्सम, तद्भव, तात्विक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तत्सम. गुरु हा शब्द तत्सम या प्रकारचा आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द बघायचा आहे आपल्याला. तर पर्याय बघा. राजीव, सरोज, अंबुज, वायस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वायस. वायस हा शब्द कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द नाही, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वायस. प्रश्न क्रमांक 15 बघा. मोजके असे बोलणारा म्हणजे. मोजके असे बोलणारा म्हणजे. तर पर्याय बघा. मनकवडा, मितभाषी, बोलघेवडा, अप्पलपोटी. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 मितभाषी. मोजके या शब्दाचा अर्थ मितभाषी. मोजके म्हणजेच पर्याय क्रमांक 2 मितभाषी. प्रश्न क्रमांक 16 आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्य कृतीचे लेखक कोण? ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्य कृतीचे लेखक कोण? पर्याय बघा. वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, पु. ल. देशपांडे. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वि.स. खांडेकर. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्य कृतीचे लेखक आहेत वि.स. खांडेकर. बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 7 आहे. शुद्ध शब्द ओळखा. आपल्याला प्रश्न दिलेला आहे शुद्ध शब्द ओळखा. तर पर्याय बघा. अध्यात्मिक मला दुसरी विलांटी आहे आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये मला पहिली विलांटी आहे. तिसरा पर्याय आहे आध्यात्मिक आणि चौथा आहे आध्यात्मिक. तर यातला शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 4. आध्यात्मिक हा शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 18 आहे. पूर्वा अर्णवला म्हणाली. बघा, काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या. पूर्वा
अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या. पूर्वा अर्णवला काय म्हणाली? तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे. तर पूर्वा अर्णवची कोण? पर्याय बघा, बहीण, मावस बहीण, आत्ते बहीण, मामे बहीण. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बहीण. पूर्वा अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आईबाबांची एकुलती एक मुलगी आहे. तर पूर्वा अर्णवची कोण होईल? पर्याय आहे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बहीण. पूर्वा ही अर्णवची बहीण आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कथकली हे कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? पर्याय बघा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, केरळ. कथकली हे केरळ या राज्याचे प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4 केरळ. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर उत्तर आहे पर्याय बघूयात आपण. पर्याय आहे कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 गुजरात. गुजरात या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. उत्तर असणार आहे आपला पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे गुजरात. प्रश्न क्रमांक 21 बघा, मिझोरम राज्याची राजधानी कोणती? मिझोरम या राज्याची राजधानी कोणती? पर्याय बघा, दिसपूर, ऐझवाल, इटानगर, शिलाँग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऐझवाल. मिझोरम या राज्याची राजधानी आहे पर्याय क्रमांक 2 ऐझवाल. प्रश्न क्रमांक 22 बघा, खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? खालीलपैकी कोणता देश सार्क या संघटनेचा सदस्य आहे? पर्याय बघा, म्यानमार, मालदीव, मॉरिशस, ताजिकिस्तान. बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 मालदीव. खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? तर पर्याय क्रमांक 2 मालदीव हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा, FIR चा फुल फॉर्म काय आहे? FIR चा फुल फॉर्म काय आहे? पर्याय बघा, फास्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, फर्स्ट इन्सिडेंट रिपोर्ट, फास्ट इन्सिडेंट रिपोर्ट. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा FIR चा फुल फॉर्म आहे. प्रश्न लक्षात ठेवा आणि उत्तरसुद्धा लक्षात ठेवा. रिपीट होणारा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. FIR चा फुल फॉर्म आहे पर्याय क्रमांक 2 फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट म्हणजेच FIR. प्रश्न क्रमांक 24 बघा, CCTNS चे प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? CCTNS प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? पर्याय बघा, सायबर क्राईम ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम. पर्याय क्रमांक 2 आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम. पर्याय क्रमांक 3 आहे क्राईम अँड कस्टम ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम. आणि शेवटचा पर्याय आहे सायबर क्राईम ट्रेनिंग नेटवर्क सिस्टीम. तर CCTNSचा प्रणालीचे पूर्ण नाव आहे उत्तर पर्याय क्रमांक 2 क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम. हे CCTNSच्या प्रणालीचे पूर्ण नाव आहे. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम. प्रश्न क्रमांक 25 बघा, पांढरे सोने कशाला म्हणतात? पांढरे सोने कशाला म्हणतात? पर्याय आहे चांदी, ऊस, कापूस, दूध. तर पांढरे सोने कशाला म्हणतात? उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 कापूस. कापूस हे पांढरे सोने आहे असे आपल्या इकडे म्हणतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पांढरे सोने कशाला म्हणतात? उत्तर बघा कापूस. प्रश्न क्रमांक 26 आहे, पाण्याच्या कोणत्या पद्धतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते? पाण्याच्या कोणत्या पद्धतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते? तर पर्याय बघा तुषार,
आळे, ठिबक, पृष्ठभागावरून प्रवाही पद्धतीने. तर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ठिबक. पाण्याच्या कोणत्या पद्धतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते? तर उत्तर आहे ठिबक. ठिबकच का? तर कारण ठिबक हे सूक्ष्म सिंचन पद्धत आहे, ज्यात पाणी थेट पिकांच्या मुळापर्यंत थेंबाथेंबाने दिले जाते, ज्यामुळे पाण्याची प्रचंड अशी बचत होते. ठिबक पद्धतीने पाणी देण्याचे फायदे बघा. पारंपरिक पद्धतीपेक्षा 40 ते 60% पाण्याची बचत होते. तर सर्वाधिक पाण्याची बचत कोणत्या पद्धतीने होणार? तर ठिबक. हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय बघा. रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग. तर बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 सिंधुदुर्ग. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा. 2020 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय? 2020 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय? पर्याय बघा. निसर्ग, तोत्के, गुलाब, यास. तर चक्रीवादळाचं नाव काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निसर्ग. निसर्ग हे चक्रीवादळाचे नाव आहे. 2020 मध्ये महाराष्ट्र समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 निसर्ग. प्रश्न क्रमांक 29 बघा. मराठवाडा विभागातील खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? मराठवाडा विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा येत नाही? पर्याय बघा. नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वाशिम. मराठवाडा विभागात खालीलपैकी वाशिम हा जिल्हा येत नाही. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30 बघा. भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर पर्याय बघा. चंद्रपूर, भोपाळ, नागपूर, इंदोर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागपूर. भारतातील नागपूर या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 31 बघा. महाराष्ट्र राज्यवृक्ष कोणते आहे? महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? पर्याय बघा. फणस, कुसुम, साग, आंबा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आंबा. आंबा हे महाराष्ट्राचे राज्यवृक्ष आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा. हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? पर्याय बघा. नांदेड, अमृतसर, नागपूर, पुणे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नांदेड. हुजूर साहेब गुरुद्वारा हे नांदेड या शहरात आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय बघा. चंद्रपूर, ठाणे, गोंदिया, गडचिरोली. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंद्रपूर. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा. WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? पर्याय बघा. आरोग्य, शिक्षण, रोजगार, प्रशासन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आरोग्य. आरोग्य हे आपलं बरोबर उत्तर आहे. WHO ही संस्था आरोग्याशी संबंधित आहे. बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 आरोग्य. प्रश्न क्रमांक 35 बघा. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे पर्याय बघा. लोकशाही परंतु साम्राज्यवादी अर्थव्यवस्था, शेती व उद्योग दोहोंना समान न्याय, सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव, संपत्तीतील असमान वाटप. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. उत्तर बघा. पर्याय क्रमांक 3 सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजेच लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान वाव म्हणजेच मिश्र अर्थव्यवस्था. प्रश्न क्रमांक 36 आहे. मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? पर्याय बघा. मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश यापैकी नाही.
तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बिहार. मधुबनी लोक चित्रकला प्रकार हा बिहार या राज्यात प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 37 बघा. ब्रिटनचे पंतप्रधान यांचे नाव काय? ब्रिटनचे पंतप्रधान यांचे नाव काय आहे? पर्याय बघा गॅब्रिएल अट्टल, केर स्टारमर, लुईस मॉन्टेनेग्रो, ऋषी सोनक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केर स्टारमर हे बरोबर उत्तर आहे. ब्रिटनचे पंतप्रधानांचं नाव आहे केर स्टारमर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 38 बघा. गगनयान मिशनच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. गगनयान मिशन या संदर्भात खालील विधाने आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. विधान बघा अगोदर. 1. ही भारताची पहिली मानवी युक्त अंतराळ मोहीम आहे. दुसरं विधान. हे अभियान इस्रोच्या PSLVच्या एक्सेल प्रकाराद्वारे प्रक्षेपित केलं जाईल. विधान नंबर 3. मिशन लो अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल. विधान 4. या मोहिमेच्या यशामुळे US, रशिया आणि चीन नंतर मानवांना अंतराळ पाठविणारा भारत चौथा देश बनेल. तर यापैकी कोणते विधान योग्य आहे? तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1, 3 व 4 हे विधाने बरोबर आहेत. ही विधान पहिलं बघा. ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे हे विधान बरोबर आहे. नंतरचं बरोबर विधान आहे मिशन लो अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल. आणि नंतरचं बरोबर विधान या मोहिमेच्या यशामुळे US, रशिया आणि चीन नंतर मानवांना अंतराळ पाठविणारा भारत हा चौथा देश बनेल. भारत हा चौथा देश बनेल. तर हे 3 नंबरचं ऑप्शन हे आपलं बरोबर पर्याय आहे. नंतरचा प्रश्न 39 बघा. अचंता शरद कमल ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अचंता शरद कमल ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय बघा क्रिकेट, फुटबॉल, टेबल टेनिस, हॉकी. तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 टेबल टेनिस. अचंता शरद कमल ही टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 41 बघा. नवीन कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आली? पर्याय बघा 1 मार्च 2024, 1 जुलै 2024, 1 एप्रिल 2024 आणि 1 जून 2024. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मार्च 2024. नवीन कायद्याची अंमलबजावणी ही 1 मार्च 2023 या तारखेपासून करण्यात आली आहे. बरोबर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 मार्च 2024. प्रश्न क्रमांक 40. RTIचा कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते? RTI कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते? पर्याय बघा गुन्ह्याला उत्तेजन देणारी माहिती, न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती, बौद्धिक मालमत्तेवरील माहितीशी संबंधित सशक्त प्रकटीकरण, मंत्रिमंडळाच्या चर्चेची नोंद करणारे कॅबिनेट पेपर्सकडे नेणारी माहिती. तर बरोबर उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती. RTI कायदा 2005 अंतर्गत न्यायालयाचा अवमान होऊ शकेल अशी माहिती दिली जाऊ शकते. बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा. धाराशिव जिल्ह्याचे नाव हे कोणाच्या नावावरून घेण्यात आले आहे? धाराशिव जिल्ह्याचे नाव कोणाच्या नावावरून घेण्यात आले? तर पर्याय बघा तुळजाभवानी, संत गोरोबा काका, धारासूर मर्दिनी, येडेश्वरी. तर उत्तर बघा पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. धाराशिव जिल्ह्याचे नाव हे धारासूर मर्दिनी या नावावरून घेण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 43 बघा. मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे? CDR म्हणजेच पर्याय बघा मोबाईलचा विशिष्ट ओळख क्रमांक, मोबाईल हरवल्यास कळविण्याचे संकेतस्थळ, मोबाईल टॉवरच्या सहाय्याने नोंदविलेले मोबाईल क्रमांकाचे संग्रह यादी, मोबाईल धारकाची आलेल्या व गेलेल्या कॉलची तपशीलवार संग्रह यादी. तर बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. मोबाईल तंत्रज्ञानातील CDR म्हणजेच पर्याय क्रमांक 4 मोबाईल धारकाची आलेल्या व गेलेल्या कॉलची तपशीलवार संग्रह यादी. प्रश्न क्रमांक 44 बघा. DDoS यापैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संग्रहात मोडतो?
DDoS यापैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संग्रहात मोडतो? पर्याय बघा फिशिंग, संगणकीय झाल्यावर वरील हल्ला, फर्मिंग स्टॅम्प. उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 संगणकीय झाल्यावर वरील हल्ला. प्रश्न क्रमांक 45 आहे, भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण आहे? भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण आहे? पर्याय बघा सायना नेहवाल, PT उषा, के मल्लेश्वरी, PV सिंधू. पर्याय आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 के मल्लेश्वरी. भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू ही के मल्लेश्वरी आहे. प्रश्न क्रमांक 46 बघा, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणते ॲप नागरिकांकरिता उपलब्ध करून दिले आहे? पर्याय बघा सी व्हिजिल, सॅचेत, VVPAT आणि कवाच. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सी व्हिजिल. हे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने हे ॲप नागरिकांकरिता उपलब्ध करून दिले आहे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 47 बघा, क, च, त, ट या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? पर्याय बघा स्पर्श व्यंजने, अंत्यस्थ व्यंजने, उष्म व्यंजने, मृदू व्यंजने. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्पर्श व्यंजने. क, च, त, ट म्हणजे अशी पोटात आडवी रेष असलेली व्यंजने हे गटातील व्यंजनांना या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? तर स्पर्श व्यंजने. प्रश्न क्रमांक 48 बघा, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे? मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे? पर्याय बघा इंग्रजी आणि संस्कृत, कानडी आणि हिंदी, संस्कृत आणि प्राकृत, संस्कृत आणि मराठी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. संस्कृत आणि प्राकृत या भाषापासून मराठी भाषा ही विकसित झाली आहे. प्रश्न क्रमांक 49 बघा, जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल? जगन्नाथ या शब्दाचा विग्रह आहे तर उत्तर बघा आपलं पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. जगत अधिक नाथ हा विग्रह जगन्नाथ या शब्दाचा बरोबर विग्रह आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा, अ, ब, ब, अरेच्या, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत? पर्याय बघा केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवळ प्रयोगी अव्यय. अ, ब, ब, अरेच्या, बापरे ही अव्यये केवळ प्रयोगी अव्यय या प्रकारचे आहेत. प्रश्न क्रमांक 51 बघा, घरोघरी या शब्दाचा समास ओळखा. घरोघरी या शब्दाचा समास आहे अव्ययीभाव समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास. यापैकी उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 1 अव्ययीभाव समास हे आपलं बरोबर उत्तर आहे. घरोघरी या शब्दाचा समास आहे पर्याय क्रमांक 1 अव्ययीभाव समास. प्रश्न क्रमांक 52 बघा, भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे? पर्याय बघा सारनाथ, पटना, इंदोर, स्वाची. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सारनाथ. भारताची राजमुद्रा सारनाथ या ठिकाणावरून अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 53 बघा, द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण? ग्रंथ बघा द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय बघा न्यायमूर्ती महादेव रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती महादेव रानडे हे आपलं बरोबर उत्तर आहे. द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक आहेत पर्याय क्रमांक 1 न्यायमूर्ती महादेव रानडे. प्रश्न क्रमांक 54 बघा, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय बघा विठ्ठल शिंदे, डॉक्टर अभय बंग, संत गोडगे बाबा आमटे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बाबा आमटे हे आपलं बरोबर उत्तर आहे. उत्तर लक्षात ठेवा, वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आनंदवन या संस्थेची स्थापना बाबा आमटे यांनी केली आहे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 55 बघा, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? पर्याय बघा राज्य शासन, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी हे पोलीस पाटील यांची नेमणूक करतात.
बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 56 बघा. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? कलम बघा 280, 324, 368, 371. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 324. भारतीय घटनेच्या 324 या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 57. राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय बघा 3 जानेवारी, 25 जानेवारी, 26 जानेवारी आणि 28 फेब्रुवारी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25 जानेवारी. राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 58 बघा. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर पर्याय आहे मॅडासन, कोव्हारंटो, स्थगन आदेश, हिबियस कॉर्पस. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिबियस कॉर्पस हे आपलं बरोबर उत्तर आहे. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे हिबियस कॉर्पस घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिबियस कॉर्पस. प्रश्न क्रमांक 59 बघा. सध्याची लोकसभा कितवी? सध्याची लोकसभा कितवी आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांना यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. उत्तर लक्षात ठेवा. तर पर्याय बघूयात आपण 20वी, 17वी, 16वी आणि 18वी. तर उत्तर बघा पर्याय क्रमांक 2 17वी. सध्याची लोकसभा ही 17वी आहे. प्रश्न क्रमांक 60 बघा. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? पर्याय बघा कलम 19, कलम 21, कलम 51 आणि कलम 32. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 32 हे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी संविधानाच्या कलम 32 या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे. उत्तर लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे कलम 32. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली GK अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.